तुम्ही कितीही मोठे असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही बाहेर मोठे असू द्या, तर ज्या घरात स्त्रीला मान सन्मान नाही आहे अशा घरातल्या पुरुष माणसांना किंवा घरातल्या व्यक्तींना सुख लागत नाही. आणि जो माणूस स्त्रीला किंमत देत नाही किंवा तिचा आदर करत नाही, त्या अशा पुरुषालाही कायम काही ना काही दुखत असतं किंवा त्यालाही बाहेर अपमान सहन करावा लागतो किंवा शत्रुत्व निर्माण होतं. ही गोष्ट खरी आहे बरं का. कारण घरातली स्त्री ही तुमच्या घरची लक्ष्मी असते आणि तिचा जे मान सन्मान करत नाही त्या लोकांना बाहेर खरंच अपमान सहन करावा लागतो आणि कुणाचं तरी बोलणं खावंच लागतं. त्यानंतर अशा व्यक्तीला सुख लागत नाही, अस्वस्थ असतात आणि ते सतत विचारत असतात. मग त्यांना असं प्रश्न पडतो की आपल्याकडे सगळे, आपण भरपूर पैसा आहे, सगळे आपल्याकडं, मग आपल्याला असं का? ती लोक कधीच म्हणजे म्हणतात ना, शांत राहू शकत नाही. कायम काहीतरी त्यांच्या मनात अस्वस्थता असते. आणि ही गोष्ट खरी आहे बरं का, की ह्या काही काही गोष्टी असे असतात ना छोट्या छोट्या, आपण फक्त देव किंवा म्हणतात ना पितृ किंवा काहीतरी वेगळं, ह्याच्यापेक्षा ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष देणं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं म्हणजे हे छोटी गोष्ट नाही आहे, खरं तर खूप मोठी आहे. तर ह्या गोष्टींचा त्रास होतो जीवनामध्ये आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत. तर कधीही घरातल्या स्त्रीला मान सन्मान दिला पाहिजे. मान सन्मान म्हणजे असं नाही की तुम्ही त्यांच्या पुढं पुढं करा, कौतुक करा, असा विषय नाही आहे. मान सन्मान याचा अर्थ काय ते तुमच्या मनात ठेवा. ज्यावेळेला ते मनात राहील ना, त्यावेळेला तुम्ही त्यांना, घरातल्या स्त्रीला वाईट बोलणार नाही किंवा पटकन काही बोलणार नाही, कोणाच्या समोर अपमान करणार नाही आणि कधीही दुसऱ्यासमोर कधी अपमान नाही करायचं. तुमच्या घरात जी कोणाची बायको असेल, कोणाची मुलगी किंवा बहीण, तर कधीही दुसऱ्याच्या समोर कधीही अपमान करू नये. कारण काय होतं माहिती आहे का, दुसरे फक्त पाहण्यासाठी असतात थोडे दिवस किंवा थोड्या वेळासाठी, पण हे नातं तुमचं कायमचं असतं. तर त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनात ह्या गोष्टी कायम राहतात की जे सर्वांसमोर अपमान केलेला असतो. जे आपल्या घरातली व्यक्ती जर कोणाचा अपमान करत असेल ना, तर ते माणूस नाही विसरू शकत आणि मग त्या माणसाला कुठंतरी त्रास होतो, काहीतरी अडचणी असतात, अस्वस्थता लागत असते किंवा मग किती सगळं जरी असलं तरी काहीतरी अधुरं वाटतं आणि ह्या गोष्टी असतात. तर मला हेच सांगायचं होतं की ह्या गोष्टींकडं पण लक्ष दिलं पाहिजे. कारण तुमची माणसं ही तुमची असतात आणि किती केलं तर बाहेरचे ते बाहेरचे असतात. पण ह्या गोष्टी पण खरंच लक्ष दिलं पाहिजे. कारण खूप उदाहरणं बघायला मिळतात, त्यामुळं मी काही गोष्टी सांगत असते. एक माझ्या नजरेत एक असं घर म्हणजे कुठं पाहिलं होतं, गावाला पाहिलं होतं मी, तर ते सांगते. खूप श्रीमंत होते, भरपूर सगळं होतं, पण घरातल्या बायकांना आहे ना, त्यांना अगदी मनसोक्त म्हणजे काही एखादी गोष्ट जरी पाहिजे असेल ना, की त्यांची तळमळ असायची आणि त्या बायकांना काहीच किंमत नव्हती. तर मग त्या बायका म्हणजे नाही का म्हणायचे, एवढं असून आम्हाला उपयोग काय, आमच्याकडे एवढं आहे पण त्याचा उपयोग आम्हाला नाही. हे मी स्वतः पाहिलेलं आहे, त्याच्यामुळं काही गोष्टी सांगत असते. मी काही गोष्टींचं ज्या वेळेला माझ्यासमोर दिसतं तेव्हाच सांगत असते. तर त्या अशा म्हणायच्या की हो, आणि एकीच्याच तोंडून नाही, 2-3 म्हणजे मोठं कुटुंब होतं खूप. तर बऱ्याच वेळा ऐकायला पाहिलं, म्हणजे ऐकायला पण मिळालं पाहिलं. तर मग हे असं कुणी करू नका. जर म्हणतात ना मनुष्य जीवन खूप छोटं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रक्ताची नातं जे असतं किंवा तुमच्या माणसांना दुखवून तुम्ही बाहेर कुठेही सुख शोधायला गेले किंवा जर म्हटले मला खूप सुख पाहिजे,
आणि खूप माझं सगळं छानच होणार मनासारखं, तर ते तसं नसतं. तर ह्या गोष्टी ऐकायला छोट्या वाटतात, पण ह्या खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण मनुष्य स्वतःच्या घरापासून प्रगती करावी कधी पण, तर त्याचा खऱ्या जीवनातला म्हणजे त्यांचं खरं जीवनाचं महत्त्व ते तिथं असतं. आणि मी साध्या सोप्या गोष्टी म्हणजे सहज सांगत असते ह्या गोष्टी. का सांगते तर ह्या पाहिलेल्या गोष्टी असतात. कुठंतरी कोणाचं तरी आपल्या व्यक्तीचं मन दुखवणं हेही चांगलं नसतं. तर इथून पुढं ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये असं होत असेल त्यांनी खरंच स्त्रीचा मान सन्मान करा आणि खरंच त्याच्याने खूप सुख लागेल आणि एखाद्या स्त्रीचा आशीर्वाद मिळणं आणि खरंच ते खूप मोठं आहे. कारण आई भवानी जगदंबा ही स्त्रीच आहे आणि त्याच पद्धतीची आपल्या घरातल्या स्त्रीला पण आपण तसंच समजून मान सन्मान, तुमची बायको असेल किंवा बहीण असेल किंवा बायकोला आपण कधीही बहिणीसमोर किंवा आईच्या समोर अगदी म्हणजे त्यांना जरी बरं वाटत असलं तुमच्या बायकोला बोलायला, तरीही तुम्ही विचार करूनच काही गोष्टी बोलायचे. कारण तुम्हाला पुढं संसार करायचा असतो, हे पण बरोबर आहे. आणि बायकोच्या समोर आईचा बहिणीचाही अपमान करू नये, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या गोष्टी छोटे छोटे ह्याच्यावरनं खूप मोठे मोठे भांडणं मी पाहिलेली आहेत. त्यामुळं ह्या गोष्टी खरंच नियमित लक्षात ठेवा. कारण कुठंही ऐकायला मिळतं बायकोची बाजू घेतो, कोणी म्हणतं बायका म्हणतात बहिणीची बाजू घेतं, कोणी म्हणतं आईची. ते तसं प्रत्येक नातं प्रत्येकाच्या म्हणतात ना त्या त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्याच्यामुळं घरात एकी पण राहते, सुख लागतं आणि हेच चांगले. तर हे खरंच सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टींचं पण नियमाने पालन करा. खूप काही सांगायचं आहे असतं आपल्यासमोरच, पण आपल्याला कळत नसतं. कोणीतरी सांगितलं की लवकर लक्षात येतं, म्हणून सांगायचं. एवढंच. ही आई भवानीची कृपा आहे. आई भवानीचे काहीतरी म्हणतात ना, आईने दिलं मार्गदर्शन करायची काहीतरी शक्ती, त्यामुळं करते आहे. तर सगळ्यांनी हे नक्की लक्षात ठेवा. सुखी व्हा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर पण करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय पद्मावती माता की जय. बोल मांडरच्या कळायचं चांग भले. हर हर महादेव.